नमस्कार, मी प्रणिता बोरसे. आपण पाहत आहात TV9 मराठी. बुलेटिनच्या सुरुवातीला महत्त्वाची बातमी. अमित शहांच्या वक्तव्याचा फडशा दसरा मेळाव्यात पाडेन असं उद्धव ठाकरेंनी इशारा दिलाय. महाराष्ट्रात अराजकता माजली आहे. एकनाथाच्या नावानं तोतेगिरी करणारे खूप दिसतायत. ठाकरेंनी मुख्यमंत्री शिंदेंवर हा निशाणा साधलाय. तर गेल्या 2 वर्षांपासून कोर्टाचं दार ठोठावत आहे, अजून न्याय मिळत नाही अशी देखील खंत ठाकरेंनी व्यक्त केली आहे. तर उद्धव ठाकरेंच्या हस्ते ठाकरे गटाचं मशाल गीत लॉन्च करण्यात आलंय. परत अमित शहा येतात आणि परत तुमचा पक्ष फोडण्याची भाषा करत आहे. त्याच्यामध्ये त्या सगळ्या गोष्टीचा फडशा मी दसऱ्याला शिवाजी पार्कवर घेणार आहे. आता जरा सणासुदीचे दिवस आहेत, पण आपल्या कर्तव्याला कोणी विसरू नये म्हणून या गाण्याच्या निमित्ताने थोडस आम्ही एक प्रयत्न करतो. बाकी राजकारणाच्या बद्दल मी दसऱ्या मेळाव्यात बोलेन. तोपर्यंत बाकी सगळ्यांना जे आमच्यावरती बोलायचे ते बोलून घेऊ द्या. मी एक सोना किंवा एक लोहारची दसऱ्याला करतो. एकूणच राज्यामध्ये जी काही तोतेगिरी चाललेली आहे आणि त्या तोतेगिरीचा उल्लेख मी एवढ्यासाठी केला की असंच अराजक शिवछत्रपतींच्या आधी संपूर्ण देशावर आलं होतं. आणि तेव्हा संत एकनाथाने ती जी आरोळी मारली होती, बाई दार उघड. आज तर एकनाथांच्या नावाने सुद्धा तोतेगिरी करणारे खूप दिसत आहेत. तर या तोतेगिरीचा नायनाट करण्यासाठी आपण हे जगदंबेचं गाणं नवरात्रीच्या पहिल्या दिवशी आपल्या देवीच्या चरणी, जनतेच्या चरणी सादर करत आहोत. गेले 2-2.5 वर्ष आम्ही न्याय मंदिराची दारं ठोकवत आहोत. हात दुखायला लागले. न्यायदेवतेवरती विश्वास आहे, पण अजूनही न्याय मिळत नाहीये. मग आम्ही असं ठरवलं की शेवटी जगदंबेलाच आता साकडं घातलं पाहिजे की आता तू तरी दार उघड. आणि आम्ही जनतेच्या न्यायालयात आता न्याय मागण्यासाठी जातो आहोत.